अक्कलकोट श्री स्वामी समर्थाला जर तुम्ही आलात तर नेमकं तिथे काय काय पाहायला भेटतं, अक्कलकोटमध्ये पाहण्यासारखे असे कोणते ठिकाण आहेत जे आम्ही पाहिल्यानंतर पूर्ण अक्कलकोट पाहण्यासाठी किती वेळ लागतो किंवा स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही किती दिवस ते प्लॅन करायला पाहिजे, ह्या बाबतीत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। बघा, तुम्ही अक्कलकोटला गेलात तर तिथं तुम्हाला कधीच कंटाळा नाही येणार आहे। जर तुम्ही 2 दिवसाचा प्लॅन करा, 3 दिवसाचा प्लॅन करा, तुम्ही 5 दिवसाचा प्लॅन करा किंवा तुम्ही आठवड्याभराचा प्लॅन करा, तुम्हाला इतके काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत की तुम्हाला अक्कलकोटच जर पाहिजे असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 2 दिवस तरी लागतील तुम्हाला पूर्ण अक्कलकोट फिरायला। अक्कलकोटमध्ये भरपूर सारे असे देवस्थान आहेत, ते देवस्थान तुम्ही फिरू शकता। शिवाय तुम्हाला गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, त्यानंतर सिद्धरामेश्वर हे सर्व जर करायचं असेल तर तुम्हाला आठवड्याभर खूप इनफ आहे, खूपच जास्त आहे। तुम्हाला जर 3-4 दिवसात जर हे कव्हर करायचं असेल तर तुम्ही ते पण सुद्धा कव्हर करू शकता। पण जर तुम्हाला एक विश्रांती खूप छान पद्धतीने तुम्हाला देवदर्शन घ्यायचं असेल, व्यवस्थित तुम्हाला सर्व काही करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी एक 5 ते 6 दिवसाचा प्लॅन करा आणि तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता। आता अक्कलकोटला गेल्यानंतर तिथं काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला पोहोचाल तिथे तुम्ही राहण्याची वगैरे व्यवस्था असलेलं मी व्हिडिओ तुम्हाला याच्या आधी टाकलेला आहे, ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता। शिवाय समजा जर तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर समजा तिथं राहिलात पण तरी तर पहिल्या दिवशीचं जे काही आहे, एक तर तुम्हाला तिथं फिरायला गाडी असेल, जर तुम्ही एखाद्या गाडी बुक केला तर ते तुम्हाला फिरून आणतील, तुम्हाला जे काही 500-1000 रुपये त्यांचे चार्जेस आहेत ते तुम्हाला घेतील। पण समजा जर तुम्ही वैयक्तिक जर तुम्ही अक्कलकोटला गेलेला असाल तर तिथे ते गाडी नंबर जे आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कमेंट्समध्ये आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता तिथे काय काय पाहण्यासारखं आहे ते मी तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खंडोबा मंदिरला ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ आले त्यावेळेस प्रथम त्यांनी खंडोबा मंदिरला आले होते, तर खंडोबा मंदिरातलं तुम्ही ते दृश्य पाहू शकता। खंडोबा मंदिर खूप छान मंदिर आहे, ते मंदिर तुम्ही पाहू शकता। आणि तिथंच त्यांनी जे सलीम आहे तिथं चिलीम पेटवायला सांगितले होते आणि तिथूनच जवळपास म्हणजे एकदम जवळच आहे ते समाधी मंदिर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं। तर समाधी मंदिराच्या आधी तुम्हाला चोळप्पाचा जो काही वाडा आहे जिथं स्वामी समर्थ राहत होते, जे काही चोळप्पा त्यांचे शिष्य होते त्यांचं शिष्य असलेलं त्यांचं घर तुम्हाला पाहायला भेटेल। तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी लघुशंका केली होती, त्यावेळेसच तिथे पाणी आलं होतं कारण दुष्काळी भाग होता। त्यानंतर तिथे असलेले जे पुजारी आहे, तिथे असलेले जे घर आहे ते घर आणि ते जे काही वाडा आहे ते वाडा तुम्हाला पाहायला भेटेल। तिथून तुम्ही आलात तर तुम्हाला समाधी मठ पाहायला भेटेल, खूप मोठं समाधी मठ त्या चोळप्पाच्या वाड्याच्या समोरच आहे। हे जो 2 गोष्टी जर तुम्ही केलात तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गुरु मंदिर। आता गुरु मंदिर हे जे आहे ते आपलं ते गुरु मंदिर जे आहे ते बाळप्पा महाराज मठ असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं, कारण बाळप्पा महाराज हे सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचे खूप मोठे शिष्य होते आणि त्यांनी सर्व त्याग करून स्वामी समर्थ महाराजांची त्यांनी खूप चांगले मनोभावे सेवा केले होते। सेवा केल्यामुळे त्यांनी प्रसन्न होऊन जे काही बाळप्पा महाराज आहेत त्यांना त्यांनी त्यांचे पादुका त्यांना दिल्या होत्या आणि त्या पादुकांचं तिथं तुम्हाला प्रत्यक्ष पादुका जे काही स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष पादुका आहेत ते बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं। आणि तिथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे। तिथं तुम्ही अन्नछत्रा म्हणजे तुम्हाला जर महाप्रसाद घ्यायचा असेल तर तिथे 2 टाइम्स महाप्रसाद सुद्धा सुरू असतो। तिथले टायमिंग्स सकाळी दुपारी पण आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पण आहे, ठरलेले टायमिंग आहे, त्या टायमिंगवरती तुम्हाला ते महाप्रसाद मिळतात। तर बाळप्पा महाराजांचा तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या या युट्यूब चॅनलवरती आहे किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं तुम्ही पाहू शकता। तर खूप सुंदर असं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तुम्हाला बाळप्पा महाराजांचं सुद्धा जे काही आहे ते आपलं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे पादुका म्हणा किंवा बाळप्पा महाराजांचे जे काही जुने फोटोज वगैरे तुम्हाला एक संग्रहालय तुम्हाला पाहायला भेटेल। तिथंच एक गोशाळा आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल, एक राम मंदिर आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल। खूप छान असं मंदिर आहे, ते तुम्ही नक्की पहा। तिथं जर तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा असेल तर महाप्रसाद तुम्ही तिथे सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर येतो मुख्य मंदिर। मुख्य मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष, तिथंच आहे बाळप्पा महाराजांच्या मंदिराच्या जवळ। तर तिथं तुम्ही पाहू शकता, ते खूप सुंदर असं मंदिर आहे। ते तर तुम्हाला माहित असेल की अक्कलकोटमध्ये वटवृक्ष हे खूप छान, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप मनापासून असं चांगला असा आनंद होतो की आज आपण म्हणजे सार्थक झालो की आपण स्वामी समर्थ महाराजांना भेटायला आलो। खूप छान असं वाटतं ते मंदिरामध्ये। त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊन थोडंसं रिलॅक्स होऊन तुम्ही बसू शकता। आणि संध्याकाळी ज्यावेळेस बघा हे गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पाहताना, हे पाहिल्यानंतर आणखी एक मठ आहे जे शिवपुरीला आहे। शिवपुरी सुद्धा
अक्कलकोटमध्येच आहे आणि तिथे गजानन महाराज जे स्वामी समर्थाचे जे तिसरे भक्त होते ते सुद्धा आहेत. जसं की बाळाप्पा महाराज जसे शिष्य होते तसंच गजानन महाराज सुद्धा हे शिष्यच होते. तर त्यांचं सुद्धा एक मोठं असं मंदिर तुम्हाला शिवपुरीला पाहायला भेटेल. तिथं तुम्हाला गाडी करून जावं लागेल किंवा ऑटोनी जावं लागेल. तुम्हाला जाऊन येण्याचं जे काही खर्च असेल ते तुम्हाला द्यावा लागेल ते तर, किंवा तुम्ही एक पॅकेजेस घ्या की जो तुम्हाला गाडीमध्ये सगळं फिरवेल. 500-1000 रुपयापर्यंत तुम्हाला होऊन जातं. नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही चेक करा. तर तिथून तुम्ही शिवपुरीला बघा. शिवपुरीमध्ये पण खूप सारे बघण्यासारखी गोष्टी आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर अन्नछत्र मंडळामध्ये सुद्धा स्वामी समर्थांची भव्य अशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटते. तिथे एक गार्डन आहे, तो गार्डन पाहू शकता. तिथे एक म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम तुम्ही पाहू शकता. अन्नछत्र मंडळ सुद्धा खूप मोठं आहे, तिथलं गार्डन आहे, तो गार्डन तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं एक असे डेकोरेशन्स केलेले भरपूर काही अशा गोष्टी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या अन्नछत्र मंडळामध्ये पण तुम्हाला भेटतात. ते तुम्ही 1-2 दिवसामध्ये हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गाणगापूरला जाऊ शकता. गाणगापूरला गेल्यानंतर तिथे सुद्धा 3-4 गोष्टी आहेत, जसे की त्रिवेणी संगम आहे. त्यानंतर तुम्हाला जे दत्त निर्गुण मठ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं. तिथे आणखी एक काळभैरवनाथचं जे काही मंदिरं आहेत ते मंदिरं तुम्हाला तिथे पाहायला भेटतात. ते मंदिरं तुम्हाला तिथे पण गेल्यानंतर ना तुम्हाला पूर्णपणे तिथे ऑटोवाले फिरवतात, ते पण तुम्ही बघून घेऊ शकता. आणि त्याच नंतर तुम्ही समजा गाणगापूरला जाऊन आलात तर तुम्हाला गाणगापूरला जायला वगैरे तिकडे तुम्हाला गाड्या भेटतील. तिकडे फिरवण्यासाठी तिकडे पण तुम्हाला गाड्या भेटतीलच आणि त्यांचे काय चार्जेस असतील ते चार्जेस घेतील ते. याशिवाय जर समजा तुम्ही तुळजापूरला गेलात तर तुळजापूरला सुद्धा तुम्ही अक्कलकोट पासून तुम्ही जाऊ शकता. अक्कलकोटवरून तुम्ही तुळजापूरला गेलात तर तुम्ही तुळजापूरला पण फिरू शकता. तुळजाभवानी मातेचं दर्शन तुम्ही घेतलात तर तिथून आल्यानंतर तुम्ही पंढरपूरला सुद्धा जाऊ शकता. पंढरपूरला पण तुम्ही विठुरायाचं आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही सोलापूरला आल्यानंतर सिद्धरामेश्वरांचं दर्शन नक्की घ्या, कारण तिथं खूप तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे. मंदिर खूप मोठं आहे तिथे. सिद्धरामेश्वर महाराजांचं खूप सुंदर असं समाधी मठ आहे आणि ते तुम्ही पाहू शकता. असं तुमची पूर्ण यात्रा तुम्ही नक्की पूर्ण करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील श्री स्वामी समर्थाच्या अक्कलकोटला आल्यानंतर तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला कमेंट्समध्ये सर्व उत्तर देईन. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.